रामकृष्ण हरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पाप जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. कुशावर्ती करता स्नान, त्यासी वैकुंठी राहान. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. आज आपण कुशावर्ती स्नान करून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करणार आहोत. सुरुवात कुशावर्त या ठिकाणाहून स्नान करून करणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण आज ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालणार आहोत. त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि मोठे बंधू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीच्या दर्शनापासून करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराशेजारीच हा तलाव आपल्यास पाहावयास मिळतो आणि या तलावाशेजारीच ही सुंदर अशी विरंगुळा म्हणून बाग आणि या बागेत बसल्यानंतर सुंदर असं ब्रह्मगिरी पर्वताचं नयनरम्य असं दर्शन आपल्याला होत आहे. हा ब्रह्मगिरी पर्वत अवाढव्य असा ब्रह्मगिरी पर्वत जणू काय त्याच्यावर आभाळाने छाया धरली आहे. रामकृष्ण हरी. निवृत्तीनाथांच्या दर्शनानंतर आपण श्री त्र्यंबकराज त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि आपल्या प्रदक्षिणेस प्रारंभ करणार. रामकृष्ण हरी. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आता गहिनीनाथ महाराजांची समाधी निवृत्तीनाथ महाराजांना ज्यांनी अनुग्रह दिला ते गहिनीनाथ महाराज त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आता इथून पेगलवाडी आणि पेगलवाडीवरून आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा जवळपास 5 किलोमीटर पूर्ण झाली. अजून 40 किलोमीटर आहे असं त्या साधूंनी सांगितलं. जय श्रीराम. हा अंजनेरी पर्वत आहे. अंजनेरी पर्वत ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना अंजनेरी पर्वत किती उंच आहे बघा. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत आहोत आणि रामतीर्थ या ठिकाणी पोहोचलो. रामतीर्थ या ठिकाणी हे रामप्रभू लक्ष्मणजी आणि सीता मातेची मूर्ती. जय श्रीराम. आपण प्रदक्षिणा एवढी कंप्लीट केली म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या विरुद्ध बाजूला आलो आपण. बरोबर विरुद्ध बाजूला ह्याच्या बरोबर माग त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना आपल्याला हे मारुतीचं मंदिर लागलं. जवळपास हे 7वं किंवा 8वं मंदिर असेल हनुमंतरायाचं. असं गाव नाही की हनुमंतरायांचं मंदिर नाही. रामकृष्ण हरी. आपण आता चुकणारच होतो आणि त्या दादांनी आपल्याला मार्ग सांगितला की इकडून जायचं आहे. अशी छोटी मोठी बरीच मंदिरं आपल्याला इथं ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या मार्गावर दिसतील आपल्याला. काही मंदिर नक्की काय आहे काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही. रामकृष्ण हरी. प्रदक्षिणा घालत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला हा तलाव आहे. या तलावात भरपूर कमळाची झाडं आहेत. ही कमळे त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात जातात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्याला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर हे देवीचं मंदिर लागलेलं आहे. रामकृष्ण हरी. इथून पुढचा आपला प्रवास एकदम फास्ट होणार आहे. कुणाला कळणार नाही इतक्या फास्ट होणार आहे म्हणजे पळतच एकदम. रामकृष्ण हरी. आपल्याला सप्तशृंगी मातेसारखं मंदिर लागलेलं आहे.
दर्शन घेऊया आपण आणि इथून लगेच पुढे जाऊया. आता इथनं आपल्याला थांबायचं नाही अजिबात सुद्धा. रामकृष्ण हरी. हे बघा सप्तशृंगी. हा मार्ग आता आपल्याला वरपर्यंत तुम्हाला तिथं दिसेल तिथपर्यंत तिथनं हा मार्ग आहे असा वर ह्या डोंगरातून दोन्ही डोंगरातून तलाव मागे गेला. ह्या पुलावरून आपण जाणार आता रामकृष्ण हरी. आणि ह्याच्या पलीकडे ह्या निघायचं ह्या पर्वताच्या पलीकडे हा ब्रह्मगिरी पर्वत. रामकृष्ण हरी. तर इथून होता होईल एवढ्या जलद आपण जायचं, थांबायचं नाही अजिबात सुद्धा. रामकृष्ण हरी. गणपतीचं मंदिर आहे, गणेशजींचं मंदिर आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपल्याला तिथं जायचे. आपण जरा पळत आलो आता, आपण चढ लागल्यामुळे थांबलो. रामकृष्ण हरी. आता सिमेंटचा रस्ता बंद झाला आणि पायऱ्या चालू झाल्या. पुढे जाऊन गौतम ऋषींचा आश्रम आहे, गौतम ऋषींचं मंदिर आहे. रामकृष्ण हरी. आपल्या बाटलीतलं पाणी पण संपले. आता आपली परीक्षा आहे. 3 मुलं गाडीहून आली, त्यांनी गाडी खाली लावली आणि आता इथनं चालत निघालेत. बरं झालं कोणतरी पाठवले. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. रामकृष्ण हरी. आता आपला मार्ग उत्तरतीला लागला, आता उतार लागला, नाहीतर अवघड परिस्थिती झाली होती. मार्ग आपला आता उतारायला लागला. आपण आता इथनं आपण जवळ आता आला असेल आपलं त्र्यंबकेश्वर. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. आपण ब्रह्मगिरीच्या मागं आलोय. आपल्याला आता भुका लागल्यात. आपल्याला सापडले रानमेवा, काळी मैना म्हणजे करवंद. अजून 1 ते 2 तास लागणार इथून. आपल्याला फक्त पाणी भेटलं नाही कुठं. वाटलं होतं गौतम ऋषींच्या तिथं भेटेल, पाणी सुद्धा भेटलं नाही. अवघड परिस्थिती झाली. रामकृष्ण हरी. तुम्ही आपली मागचीच बाजू अजून चालली, एक बाजू कंप्लीट झाली. रामकृष्ण हरी. इथं आपल्या मागं घराचं काम चाललेलं, त्यांनी बॉटल भरून दिली पाण्याची, आपल्याला मदत केली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ता आपण रस्ता चुकलेलो थोडासा असं वाटत होतं, म्हणून तिथं विचारलं. गंजी लावायची चालली होती तिथं. ते म्हणाले इथनं वर नाही जायचं, म्हणजे मधनं स्किप नाही करायचं, सरळ जायचं. डांबरी रोड लागेल चौफुल्यातनं, म्हणजे चौक लागेल तिथनं सरळ जायचं. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. आपल्याला हे वाटते की महादेवाचं मंदिर लागलं. रामकृष्ण मन प्रसन्न हरी. आता आपण इथं चौकापर्यंत आलोय. वनक्षेत्र नाशिक. कुठला किल्ला आहे हा? संयुक्त वन व्यवस्थापन समिती मेटघर किल्ला. आता आत्तापर्यंत इथनं आलो आपण
तो आहे कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीटचा पांढरा रस्ता. आता ऊन एवढं झाले इथून पुढं आहे डांबरी रस्ता. आता आपल्या पायाचं काय खरं नाही. जय श्रीराम, राम कृष्ण हरी. पण आता त्र्यंबकेश्वर पासून 3 किलोमीटर राहिलो. आपल्याला हे मंदिर दिसलं. आता दर्शन घ्यायचं, जायचं. गणपतीचं मंदिर. राम कृष्ण हरी. पहिलं रस्ता झाल्यानंतर असं वाटायचं की हे रस्ता एकदम कडेपर्यंत का बरं करत नाहीत, कडेला जागा का बरं ठेवतात, ते मुरुम का बरं टाकतात साईड पट्टीला, ते आज कळालं. अवघड आहे बाबा डांबरावनं चालायचं म्हणजे. रामकृष्ण, रामकृष्ण हरी. काटा लगा इथं तर काचच लागली. रामकृष्ण हरी. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शना घेऊन आपण ही प्रदक्षिणा पूर्ण झाली असे समजू. आपल्याला भरपूर कष्ट झाले, भरपूर त्रास झाला. पायाला उन्हामुळे चटके बसून फोड आले, पायाची आग होत आहे, पायात काटे काचा घुसल्या. पण पायाची आग होत असताना चित्तामध्ये जी समाधानाची शीतलता आहे ती अवर्णनीय आहे. जे आपल्याला समाधान मिळालं, त्याचा जो शीतलता चित्तामध्ये मिळाली ते न सांगण्यासारखे आहे. किती पुण्य मिळालं आणि नक्की काय पुण्य मिळालं हे सांगता येणार नाही. पण जो अनुभव आला आपल्याला, तो अनुभव आपण नक्कीच दुसऱ्याला सांगू शकतो की प्रदक्षिणा म्हणजे नक्की काय आहे, त्याचं प्रदक्षिणेचं काय सुख आहे, काय अनुभव आला. रामकृष्ण हरी.